सर्वांचे स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सगळीकडे सध्या ब्लॅक बॉक्स टेक्नॉलॉजीची चर्चा चालू आहे। तर नक्की ही ब्लॅक बॉक्स टेक्नॉलॉजी आहे तरी काय? चला या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेऊया। या यंत्राचे नाव जरी ब्लॅक असलं तरी त्याचा रंग गडद नारंगी। हे यंत्र विमानाच्या शेवटच्या भागात बसवण्यात येते। अपघातानंतर हे झाडाझुडपात, मातीच्या ढिगाऱ्यात यंत्र सहजपणे दिसून यावं म्हणून याचा रंग नारंगी असतो। हे यंत्र विमानाच्या मागच्या बाजूस बसवण्यात येते। विमान अपघातात हा एक महत्त्वाचा पुरावा धरण्यात येतो। या ब्लॅक बॉक्समधील पहिले यंत्र ते म्हणजे CVR कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर। हे उपकरण विमानातील सर्व आवाज रेकॉर्ड करतो। यामुळे अपघाताच्या वेळेस पायलटचं कंट्रोल टॉवर सोबत काही बोलणं झालं का किंवा त्यांनी काही इशारा दिला होता का याची माहिती मिळते। यामुळे नेमका अपघात का झाला याचा अंदाज घेता येतो। ब्लॅक बॉक्स सिस्टीम मधले दुसरे उपकरण ते म्हणजे FDR फ्लाइट डेटा रेकॉर्डर। जसं की या उपकरणाच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडला आहे, डेटा रेकॉर्डर। या उपकरणामध्ये सर्व तांत्रिक डेटा स्टोअर करता येतो। म्हणजेच विमान किती उंचीवर होते, त्याचा वेग किती होता, इंधन किती शिल्लक होते आणि लँडिंगच्या वेळी विमानाची स्थिती काय होती याची सेकंदाची नोंद यामध्ये करण्यात येते। या माहितीच्या आधारे अपघाताचं कारण आपण स्पष्ट करू शकतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतका भला मोठा स्फोट होऊन देखील हे उपकरण व्यवस्थित राहिले असेल का? तर हे उपकरण 1100 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानात देखील 1 तास जरी हे उपकरण जळत राहिले तरी त्यातील डेटा हा व्यवस्थित राहतो। समजा विमान पाण्यामध्ये पडले तरी हे यंत्र अल्ट्रासोनिक सिग्नल सोडतात। याच्या मदतीने यंत्राचा शोध घेणे शक्य होते। हे उपकरण पोलाद आणि टायटेनियम या धातूने बनवले असल्यामुळे कसल्याही प्रकारची हानी या उपकरणाला होत नाही आणि हे उपकरण सुरक्षित डेटा स्टोअर करते। मित्रांनो, ब्लॅक बॉक्स संबंधीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।